कोल्हापूरमधनं एक ब्रेकिंग न्यूज येते। कोल्हापूरमध्ये पहिला विजय झालेला आहे। कोल्हापूरमध्ये प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने हे प्रभाग क्रमांक 3 मधील 4ही भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधली ब्रेकिंग न्यूज आहे। भाजपने तिथं ऑफिशियली आता स्वतःचं खातं उघडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते आणि विजेंद्र माने भाजपाला एक क्लिअर विक्ट्री कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये मिळताना दिसत आहे आणि भाजपाने स्वतःचं खातं तिथं उघडलेलं आहे। जर आपण पुण्याचं बघितलं तर पुण्यामध्ये सुद्धा भाजप 39 जागांवर आघाडीवर आहे आणि दादाची जी राष्ट्रवादी आहे ती 16 जागांवर इथं सुद्धा आघाडीवर आहे। पुण्यामध्ये भाजपने शेवटच्या 2-3 दिवसात वातावरण फिरवलंय असं म्हणू शकतो। नेहा, काय सांगशील की नेमकं हे वातावरण शेवटच्या 2 दिवसात फिरताना दिसलं का, कसं दिसलं? नाही, खरं तर पुण्यामधले सगळेच निकाल जे आहेत ना ते आता इंटरेस्टिंग होतील, कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की अजित पवार हे फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी सगळ्या सभा घेतल्या होत्या आणि अत्यंत आक्रमकपणे प्रचार केलेला होता। त्यामुळे कुठेतरी अजित पवारांची राष्ट्रवादी कमबॅक करेल का आणि मोठ्या सीटसह कमबॅक करेल वगैरे अशा चर्चा होत्या। पण आत्ताचे कल बघता बऱ्यापैकी भाजपने कमबॅक केलेला आहे की भाजपने स्वतःची प्रतिष्ठा राखलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। विशेषतः शेवटच्या 2 दिवसामध्ये भाजप सुद्धा त्याच तोडीस तोड उतरून उत्तर देताना दिसलेलं होतं। सुरुवातीला अजित पवारांवर टीका करायची नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण जसे जसे अजित पवार यांनी आक्रमक सगळं रूप धारण केलं आणि ज्या पद्धतीने आरोप करायला सुरुवात केली त्यानंतर पुण्याच्या भाजपच्या नेत्यांना सुद्धा मैदानात उतरावं लागलं आणि मग केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा मंत्री चंद्रकांत पाटील असतील, या सगळ्यांनी अखेर उत्तरांना उत्तरं दिले। अनेक ठिकाणी ते लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी अजित पवारांच्या बाबतीत किंवा अजित पवारांनी ज्या पद्धतीने यापूर्वी महापालिकेत काम केलं होतं या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आता पुणेकरांनी नेमकं काय केलं